मॉर्निंग विद्यार्थ्यांनो, काल आपण तिसरा धडा सुरू केला होता. तिसऱ्या धड्याचे 2 व्हिडिओ मी तुम्हाला टाकले होते. आपण उद्योजक म्हणजे काय, उद्योजकाची वैशिष्ट्य आणि उद्योजकाची कार्य हा भाग आपला झालेला आहे. आज आता आपण त्यातला नवीन भाग बघणार आहोत, तो म्हणजे उद्योजकतेचा विकास. आता उद्योजकता म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की उद्योजकता म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाचं हेतुपूर्वक केलेलं जे कार्य असतं त्याला उद्योजकता असं म्हटलं जातं. आर्थिक वस्तू आणि सेवांच्या निर्मितीतून नफा मिळवण्यास सुरुवात करणं, तो नफा टिकवून ठेवणं, तो नफा वाढवणं या सगळ्या क्रियांचा समावेश उद्योजकतेमध्ये येत असतो. उद्योजकता हा एक नवीन व्यवसाय स्थापन करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये एखादी व्यक्ती बाजारपेठेतला एखादा पर्याय शोधून काढते आणि उत्पादनाचा स्रोत एकत्र करून व्यवसाय संधी निर्माण करण्याचा निर्णय घेत असते. तर थोडक्यात उद्योजकता म्हणजे व्यवसाय निर्मिती करणे, त्यातनं नफा मिळवणे आणि तो नफा टिकवून ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सतत प्रयत्न करणे, हा अर्थ उद्योजकतेमध्ये अपेक्षित आहे. तर आता आपण उद्योजकतेच्या विकासाची वैशिष्ट्ये बघूया. उद्योजकतेच्या विकासाचं पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे नाविन्यपूर्ण, इनोव्हेशन. उद्योजकता ही नाविन्यपूर्ण गोष्ट आहे. उत्पादनाचे जे काही विविध घटक नवनिर्मित होत असतात त्याच्यामध्ये नाविन्यता आणणं आवश्यक आहे. म्हणजे सतत नवीन काहीतरी व्यवसायामध्ये आणलं पाहिजे, नवीन बदल तुम्ही स्वीकारला पाहिजे, ग्राहकापुढे सतत नवीन गोष्टी तुम्ही उपलब्ध करून दिल्या पाहिजे. मग त्याच्यामध्ये नवीन उत्पादनं असेल, नवीन तंत्रज्ञानाची पद्धत असेल, कच्च्या मालाचा नवीन स्रोत असेल, विशिष्ट उत्पादनासाठी नवीन बाजारपेठ निर्माण करायची असेल, या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव या इनोव्हेशन म्हणजे नाविन्यपूर्णतेमध्ये येत असतो. यामध्ये मग ग्राहकाची आवडनिवड सतत बदलत असते. ग्राहकांना जर तुम्हाला संतुष्ट करायचं असेल, समाधानी करायचं असेल तर ग्राहकांच्या आवडीनिवडी शोधून काढल्या पाहिजे, त्याचं सर्वेक्षण केलं पाहिजे, त्यानुसार वस्तूचं उत्पादन केलं पाहिजे आणि त्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध करून दिल्या पाहिजे की जेणेकरून तुमचा ग्राहक समाधानी किंवा संतुष्ट होईल. म्हणून सतत नवीन काहीतरी करण्याची क्रिया किंवा सतत नवीन काहीतरी शोधलं पाहिजे, नवीन काहीतरी ध्यास घेतला पाहिजे, सतत नाविन्याचा ध्यास उद्योजकतेमध्ये असणं अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आर्थिक कृती, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. उद्योजक ग्राहकाच्या गरजेनुसार नवीन उत्पादन करतो, नवीन वस्तूची निर्मिती करतो, त्यामध्ये त्याच्या गरजा भागवणं आणि त्याला चांगलं जीवनमान उपलब्ध करून देणं, ही मूळ भावना उद्योजकाची असते की ग्राहकाचं राहणीमान सुधारलं पाहिजे, त्याची गरज भागली पाहिजे, हा मूळ उद्देश उद्योजकाचा असतो. मग ज्ञान आणि कौशल्यावर आधारित एक शास्त्रशुद्ध योजना म्हणजे उद्योजकता होय. आणि म्हणूनच उद्योजकता ही एक आर्थिक क्रिया आहे की यामध्ये तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य वापरलं जातं आणि त्यानुसार व्यवसाय तुम्हाला करावा लागतो. एक प्रकारचं हे शास्त्र आहे. यानुसार तुम्ही जर काम केलं, यानुसार जर तुम्ही व्यवसाय सुरू केला तर तो यशस्वी होतो किंवा तो चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता, ग्राहकांच्या गरजा तुम्ही भागवू शकता. म्हणून त्याला आर्थिक क्रिया असं म्हटलं जातं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे संघटनेची बांधणी, ऑर्गनायझेशन ऑफ बिल्डिंग. विविध घटकांना एकत्रित करणं म्हणजे संघटन होणं. आपण दुसऱ्या धड्यामध्ये संघटन हे व्यवस्थापनेचं कार्य शिकलो आहोत की व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसाय चालवताना आपल्याला अनेक घटकांची आवश्यकता असते आणि हे सगळे घटक एकत्र करणं त्याला संघटन असं म्हटलं जातं. संघटनामुळे तुम्हाला स्थल उपयोगिता, काल उपयोगिता आणि रूप उपयोगिता या विविध बाबींचा विचार करावा लागतो आणि त्यानुसार तुम्हाला नवीन उत्पादनासाठी विविध घटक एकाच छताखाली एकत्र करावे लागतात. तुम्हाला जी वस्तू निर्मिती करायची आहे किंवा तुम्हाला जी वस्तू उत्पादित करायची आहे ती वस्तू उत्पादित करत असताना त्याची स्थलोपयोगिता काय असेल, त्याची काल उपयोगिता काय असेल, त्याची रूप उपयोगिता काय असेल, या घटकांचा विचार करून ते उत्पादन करण्यासाठी तुम्हाला ज्या ज्या विविध घटकांची आवश्यकता असते ते सगळे विविध घटक एकत्र करायचे, एका छताखाली आणायचे आणि मग उत्पादन सुरू करायचं.
त्याचा अर्थ संघटन यामध्ये अपेक्षित आहे. जर त्या सगळ्या वस्तू तुम्ही एकत्र केल्या, एका छताखाली आणल्या, तरच तुमचं उत्पादन नवीन तयार होणार आहे. म्हणून संघटन म्हणजे कोणताही नवीन व्यवसाय करत असताना किंवा कोणतंही नवीन उत्पादन सुरू करत असताना त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी एकत्र करणं आवश्यक आहे. त्याला संघटनेची बांधणी असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचं चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सर्जनशील कार्य. आता सर्जनशील कार्य म्हणजे क्रिएटिव्हिटी. तुम्ही क्रिएटिव्ह काहीतरी काम केलं पाहिजे, काहीतरी नवीन करत असणार, त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं क्रिएटिव्ह करणं अपेक्षित आहे. जर तुमच्या नाविन्यास म्हणजे जे तुम्ही नवीन उत्पादन तयार करता त्या नवीन उत्पादनाला जर तुम्ही सर्जनशीलतेचा, क्रिएटिव्हिटीचा भक्कम पाठिंबा दिला तर तुम्ही तुमची वस्तू समाजापुढे चांगल्या पद्धतीने ठेवू शकाल आणि उद्योजकासाठी हे एक मोठं आव्हान असतं. म्हणून प्रत्येक उद्योजकतेचा एक आवश्यक भाग म्हणून सर्जनशीलता महत्त्वाची आहे. ती दिसते कशी, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तुम्ही जी नवीन वस्तू, नवीन तंत्रज्ञान वापरून, नवीन कच्चा माल वापरून नवीन उत्पादनं तुम्ही तयार केलेली आहे, पण ती दिसणं, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. तुम्ही ती समाजापुढे कशी मांडता यावर सुद्धा तुमचा व्यवसाय अवलंबून असतो. त्यानंतर पाचवा आहे व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. ज्या व्यक्तीला यशस्वी उद्योजक व्हायचं आहे त्याने फक्त नफ्याकडेच लक्ष न देता त्याच्याकडे नेतृत्व शक्ती किंवा व्यवस्थापकीय कौशल्य असलं पाहिजे. त्यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये जर नेतृत्व शक्ती आणि जर व्यवस्थापकीय कौशल्य असेल तर तुम्ही व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता. मॅनेजमेंट स्किल म्हणजे तुम्हाला व्यवसाय मॅनेज करता आला पाहिजे. तुम्हाला व्यवसायासाठी अनेक गोष्टींची आवश्यकता असते, अनेक प्रक्रिया तुम्हाला पार पाडाव्या लागतात, अनेक विभाग तुम्हाला तयार करावे लागतात. मग या सगळ्यांचं तुम्हाला मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. या सगळ्यांचं तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने एकत्रितरित्या त्यांना सांभाळता आलं पाहिजे आणि हे सांभाळण्याचं कौशल्य म्हणजेच व्यवस्थापकीय कौशल्य, त्यालाच मॅनेजमेंट स्किल असं म्हटलं जातं. नेतृत्व करून किंवा पुढाकार घेऊन तुम्हाला हे सगळं करता येणं आवश्यक आहे. त्यानंतर सहावं आहे कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. कोणत्याही उद्योजकतेचं यश हे संघटनेच्या व्यवस्थापनेवर अवलंबून असतं, तुम्हाला हे माहिती आहे. व्यावसायिक व्यवस्थापक आणि कुशल व्यवस्थापक यामुळे उद्योजकतेचं कार्य हे यशस्वी होत असतं. कौशल्यपूर्ण व्यवस्थापन म्हणजे स्किलफुल मॅनेजमेंट. तुम्ही जे काही काम करणार आहात ते तुम्ही स्किलफुल केलं पाहिजे, म्हणजे व्यवस्थित आखीव रेखीव तुमचं काम असणं गरजेचं आहे. उगाचच काहीतरी करायचं आहे म्हणून केलं तर ते व्यवस्थापन योग्य होणार नाही. तुम्ही तुमच्या कंपनीचं किंवा तुमच्या व्यवसायाचं जे व्यवस्थापन करता, जो आराखडा आखता, तो व्यवस्थित कौशल्यपूर्ण असला पाहिजे. त्याच्यामध्ये एक प्रकारची रचना, एक प्रकारची बांधणी असली पाहिजे. प्रत्येक कामाची वेळ, जागा ठरलेली असली पाहिजे, तरच तुमचं व्यवस्थापन योग्य आहे असं मानलं जातं. त्यानंतर सातवा आहे जोखीम पत्करणे किंवा त्याला रिस्क बेअरिंग असं म्हटलं जातं. अनिश्चितता यालाच आपण जोखीम असं संबोधतो. जो कोणी व्यवसाय सुरू करतो तर त्या व्यवसायामध्ये अनिश्चितता किंवा जोखीम हा अविभाज्य भाग आहे, याला कोणीही टाळू शकत नाही. मग याच जोखमीचा किंवा याच अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी विमा काढला जातो आणि उद्योजक हा असाच मध्यस्थ आहे जो वेगवेगळ्या प्रकारचे उत्पादनं ठरवलेल्या किमतीला विकत घेतो आणि सेवा न ठरलेल्या किमतीला विकता येतात. हे एक प्रकारचं जोखीम पत्करणारं घटक आहे. तुम्ही जो व्यवसाय करता तो व्यवसायातलं उत्पादन किंवा जी काही वस्तू तुम्ही उत्पादित करता ती वस्तू तुम्ही ठराविक किमतीला विकता, त्याची तुम्ही ठराविक किंमत ठरवता, पण जी सेवा तुम्ही देता सेवेची किंमत तुम्ही ठरवू शकत नाही. म्हणून सेवा देणारा जे काही व्यवसाय आहेत हे सुद्धा एक जोखीमच स्वीकारत असतात किंवा हे जोखीम पत्करणारे घटक असतात. कोणताही व्यवसाय म्हटला की तिथे जोखीम आली, अनिश्चितता आली. मग या जोखमीला किंवा या अनिश्चिततेला जर तुम्हाला सामोरं जायचं असेल, त्याचा सामना करायचा असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला तग धरून राहायचं असेल तर तुम्ही त्याचा विमा उतरवला पाहिजे. प्रत्येक व्यवसायामध्ये जोखीम ही पत्करावीच लागते. कोणताही उद्योजक किंवा कोणताही व्यावसायिक मी जोखीम स्वीकारणार नाही असं म्हणू शकत नाही, त्याला जोखीम ही स्वीकारावीच लागते. त्यानंतर आठवं आहे रिक्त भरण कार्य, गॅप फिलिंग फंक्शन.
रिक्तभरण कार्य हे उद्योजकतेचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. जो व्यक्ती स्वतःचा व्यवसाय स्थापन करतो, जो व्यक्ती उद्योजक असतो, त्या उद्योजकाला आपल्या व्यवसायामध्ये रिक्तभरण कार्य पूर्ण करावंच लागतं. जिथे कमी तिथे मी या उक्तीप्रमाणे प्रत्येक व्यावसायिकाला आपलं काम करावं लागतं. एखादा घटक जर नसेल, व्यवसायाच्या ठिकाणी एखाद्या विभागामध्ये अधिकारी नसेल, गैरहजर असेल किंवा तो येऊ शकला नसेल, तर त्या दिवसापुरता त्याचं काम थांबवून चालत नाही. तर ती उणीव भरून काढण्याचं काम, ती रिक्त जागा भरून काढण्याचं काम उद्योजकाला करावं लागतं. उद्योजक असं म्हणू शकत नाही की आज माझ्या विभागातला हा व्यक्तीने आजचं काम आपण करायचं नाही, असं नाही. जर त्या दिवशी त्याची गरज असेल तर ते काम त्याला पूर्ण करावंच लागतं. म्हणजेच त्यातल्या उणीवा त्याला या भरून काढाव्या लागतात, त्याला त्या दूर कराव्या लागतात. म्हणून रिक्तभरण कार्य हे महत्त्वाचं काम किंवा वैशिष्ट्य हे उद्योजकाचं असतं. उद्योजक कधीही कोणतंही ऑप्शन देऊ शकत नाही. जिथे जिथे कमी तिथली ती कामं उद्योजकाला करावीच लागतात. उद्योजक हा जसा मालक आहे तसाच तो त्या व्यवसायाचा नोकरसुद्धा असतो. त्यामुळे तो कोणतंही काम करायला त्याने मागे पुढे पाहू नये. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण उद्योजकतेचा विकास हा घटक सुरू केला होता. त्यामध्ये आपण उद्योजकता म्हणजे काय बघितलं आणि उद्योजकतेची वैशिष्ट्य 8 वैशिष्ट्ये आपण बघितली. पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलं नाविन्यपूर्ण इनोव्हेशन, यामध्ये सतत नवीन काहीतरी केलं पाहिजे. त्यानंतर दुसरं आर्थिक कृती, यामध्ये ग्राहकाच्या गरजा भागवण्यासाठी, त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी आपल्या ज्ञान आणि कौशल्यावर आधारित आपण आर्थिक क्रिया केली पाहिजे किंवा जी उद्योजकता किंवा जो व्यवसाय करतो ती एक प्रकारची आर्थिक क्रिया आहे. त्यानंतर तिसरं आहे संघटनेची बांधणी, म्हणजे व्यवसाय सुरू करताना किंवा व्यवसाय करत असताना ज्या ज्या विविध घटकांची आपल्याला आवश्यकता असते ते सर्व घटक एकत्र करणं, त्याला संघटनेची बांधणी असं म्हटलं जातं. त्यानंतर चौथं सर्जनशील कार्य, क्रिएटिव्हिटी, तुमच्या नाविन्यतेला पाठिंबा म्हणजे सर्जनशीलता. तुम्ही जे काही नवीन उत्पादन तयार करता ते लोकांपुढे मांडताना त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असली पाहिजे, सृजनशीलता असली पाहिजे, ते दिसायला चांगलं असलं पाहिजे, बघता क्षणी लोकांच्या मनात ते भरलं पाहिजे. त्यानंतर 5वं व्यवस्थापकीय कौशल्य आणि विकास. ज्या व्यक्तीला उद्योजक व्हायचं आहे त्याला नफ्यापेक्षा इतर काही गोष्टींची नवीन करण्याची आवड असली पाहिजे आणि ती आवड म्हणजे नेतृत्व शक्ती आणि व्यवस्थापकीय कौशल्य. जर उद्योजकाकडे नेतृत्व शक्ती आणि व्यवस्थापकीय कौशल्य चांगलं असेल तर तो आपल्या व्यवसायाला पुढे नेऊ शकतो. पुढाकार घेऊन नेतृत्व करण्याचं जर त्याच्याकडे गुण असेल, चांगलं व्यवस्थापन करण्याचं त्याच्याकडे गुण असेल तर तो व्यवस्थित व्यवसाय आपला करू शकतो. त्यानंतर कौशल्यपूर्ण व्यवस्थापन. कोणत्याही उद्योजकतेचं जे काही यश असतं हे संघटनेच्या व्यवस्थापनावर अवलंबून असतं. म्हणून व्यवस्थापन हे कौशल्यपूर्ण स्किलफुल काम आहे. उगाच काहीतरी केले आणि कसं तरी केले असं करून चालत नाही. तर प्रत्येक कामाची वेळ, जागा आणि ठिकाण हे ठरलेलं असलं पाहिजे. कधी कोणतं काम करायचं या संबंधीची व्यवस्थित रचना, यालाच आपण कौशल्यपूर्ण व्यवस्थापन असं म्हणतो. त्यानंतर 7वं आपण बघितलं जोखीम पत्करणं. कोणताही व्यवसाय म्हटला की तिथे जोखीम आली, अनिश्चितता आली, ते आपण डावलू शकत नाही. पण या जोखमीला सामोरं जाण्यासाठी तुम्ही त्याचा विमा उतरवून त्याला सुरक्षित केलं पाहिजे. आणि 8वं रिक्तभरण कार्य. व्यवसायामध्ये जिथे जिथे रिक्त आहे म्हणजे जिथे जिथे रिकामी जागा आहे ती भरून काढण्याचं काम हे उद्योजकाला किंवा व्यवसायाच्या मालकालाच करावं लागतो. की जी जागा रिकामी आहे ते मी काम आता करणार नाही असं म्हणून चालत नाही. जे रिकामं आहे ते पूर्ण करण्याचं किंवा ते भरून काढण्याचं काम उद्योजकाला स्वतः करावं लागतं. तर अशा पद्धतीने आपण 8 वैशिष्ट्य इथे बघितलेली आहे उद्योजकतेची. त्यानंतर 8 वैशिष्ट्य झाल्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामधला उद्योजकता विकासाची प्रक्रिया. आता उद्योजकता विकासाची प्रक्रिया म्हणजे काय, तर उद्योजक म्हणजे एंटरप्रेन्युअरशिप, व्यवसाय. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या विकासाची प्रक्रिया करायची असेल, म्हणजे जर तुम्हाला तुमचा व्यवसाय विकसित करायचा असेल किंवा त्याचा विकास करायचा असेल तर त्यासाठी कोणती प्रोसेस आहे किंवा त्यासाठी कोणती प्रक्रिया आहे त्याचा अभ्यास इथे दिलेला आहे. त्याला म्हणायचं उद्योजकता विकासाची प्रक्रिया, प्रोसेस ऑफ
एंट्राप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट. मग ही प्रोसेस ऑफ एंट्राप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट काय आहे? उद्योजकतेच्या विकासाची प्रक्रिया काय आहे? उद्योजकता म्हणजे तुमचा व्यवसाय. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विकास करायचा असेल तर तो विकास तुम्ही 2 टप्प्याद्वारे पूर्ण करू शकता. मग पहिला टप्पा आहे तो म्हणजे प्रशिक्षण. प्रशिक्षण म्हणजे काय? ट्रेनिंग. आता या ट्रेनिंगमध्ये किंवा प्रशिक्षणामध्ये त्यांनी काय सांगितले की पारंपरिक विचारसरणीनुसार म्हणजे जुन्या विचारानुसार उद्योजक हा जन्मावा लागतो असं होतं. पूर्वीच्या काळी परंपरेनुसार व्यवसाय केला जायचा, परंतु आता आधुनिक युगामध्ये किंवा आधुनिक निरीक्षणामध्ये उद्योजक जन्माला यावा लागत नाही, तर शिक्षणाने आणि प्रशिक्षणाने उद्योजक तयार केले जातात. मग हे उद्योजक तयार करण्यासाठी त्याला पद्धतशीर मांडणी केली पाहिजे, त्याला योग्य प्रशिक्षण दिलं पाहिजे, त्याला त्यासंबंधी योग्य शिक्षण दिलं पाहिजे. मग यासाठी योजलेली पद्धतशीर, सुसंगत, खात्रीशीर आणि निरीक्षण करणारे जे काही अंतर्गत घटक असतात ते हे व्यवसायाच्या विकासाचे घटक असतात. मग या व्यवसायाचा विकास करण्यासाठी प्रशिक्षण हा घटक महत्त्वाचा आहे किंवा प्रशिक्षण, ट्रेनिंग ही पायरी महत्त्वाची आहे. प्रशिक्षणामुळे काय होतं तर उद्योजकाची दूरदृष्टी उंचावते, उद्योगातली आतील आणि उद्योगाबाहेरील अनुभवाची अदलाबदल होते, त्यातनं सुयोग्य संधी मिळतात, त्याची कौशल्य विकसित केली जातात. त्यानंतर वस्तूचं विपणन, उत्पादनाची पद्धती, ग्राहकाचं शिक्षण या सगळ्या गोष्टींचं ज्ञान त्याला दिलं जातं, त्याला बदलाची जाणीव होते. आणि त्याचबरोबर प्रशिक्षणामुळे उत्पादन प्रक्रियेमध्ये कमीत कमी मोडतोड करणं, वस्तू खराब करणं, टाकाऊ वस्तूतून टिकाऊ काम करणं, कार्यक्षमता वाढवणं, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, संघभावना, वर्गीकरण, श्रम कमी करणं, औद्योगिक अपघात कमी करणं या सगळ्या गोष्टींची जाणीव प्रशिक्षणातनं दिली जाते किंवा या सगळ्या गोष्टींचं ज्ञान प्रशिक्षणातनं व्यावसायिकाला दिलं जातं. मग हे प्रशिक्षण तुम्ही कशा पद्धतीने घेऊ शकता? चर्चासत्र असेल, बैठका असतील, सभा असतील, सामूहिक सूचना असेल, वैयक्तिक सूचना असेल, प्रात्यक्षिक पद्धती असेल, व्याख्यान पद्धती असेल, अशा अनेक प्रकारच्या पद्धती या प्रशिक्षणासाठी किंवा ट्रेनिंगसाठी वापरल्या जातात आणि व्यावसायिकाला या पद्धतीद्वारे ट्रेनिंग घेऊन किंवा प्रशिक्षण घेऊन आपल्या व्यवसायाचा विकास करता येतो. तर व्यवसायाच्या विकासातली पहिली प्रक्रिया किंवा पहिली पायरी म्हणजे प्रशिक्षण किंवा ट्रेनिंग. ट्रेनिंगद्वारे व्यावसायिकाला सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते, जाणीव करून दिली जाते, शिक्षण दिलं जातं, तंत्रज्ञान शिकवलं जातं. त्यानंतर दुसरी पायरी आहे उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम, एंट्राप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम. आता उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम स्पष्ट करताना हा एक व्यवस्थित रचलेला कार्यक्रम आहे जो एका व्यक्तीस उद्योगाची प्रेरणा, कौशल्य प्राप्ती आणि क्षमता वाढवण्यासाठी मदत करतो. मग इथे उद्योजकाची भूमिका ही प्रभावशाली असली पाहिजे. या उद्योजकता विकासाच्या कार्यक्रमाद्वारे उद्योजकातील सुप्त गुण शोधले जातात, नवीन उद्योग सुरू करण्याची त्याला प्रेरणा दिली जाते, व्यवस्थापनेचं प्रशिक्षण दिलं जातं, नवीन उपक्रम सुरू करण्यासंबंधी मार्गदर्शन दिलं जातं. 1970 साली गुजरात इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनने उद्योजकता विकासाचा कार्यक्रम सर्वप्रथम हाती घेतला आणि काकीनाडा जिल्ह्यामध्ये मॅक्लेलँड्स यांनी घेतलेल्या प्रयोगावर EDP आधारित आहे. यामध्ये उद्योजकांना प्रेरणा व प्रशिक्षण दिलं जातं. मग उद्योजकता विकास करण्यासाठी किंवा उद्योजकतेच्या विकासाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी काही पायऱ्या आखलेल्या आहेत. मग या पायऱ्या कोणत्या आहेत तर त्या पायऱ्या म्हणजे पहिली पायरी आहे किंवा पहिला टप्पा आहे पायाभूत सुविधांची व्यवस्था. व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा आहेत आधी तुम्ही त्याची व्यवस्था करा. त्यानंतर संभाव्य उद्योजकाची निवड. जे लोक या विकास कार्यक्रमाला आलेले आहेत त्यातनं एक संभाव्य उद्योजक तुम्ही निवडा. त्यानंतर त्यांना उद्योगाची ओळख करून द्या. त्यानंतर त्या उद्योगाचं वास्तविक प्रशिक्षण त्यांना द्या. त्यानंतर प्रशिक्षणातनं कर्मचाऱ्यांची निवड करा.
प्रशिक्षण पद्धतीची निवड करा की कोणत्या पद्धतीने तुम्ही ट्रेनिंग देणार कर्मचाऱ्यांना, ती निवड करा. त्यानंतर त्यांना ॲक्च्युअल म्हणजे वास्तविक प्रशिक्षण द्या, प्रत्यक्षात प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना द्या आणि ते प्रशिक्षण देत असताना त्यांच्यावर देखरेख ठेवा किंवा त्याचा पाठपुरावा करा की दिलेल्या प्रशिक्षणानुसार ते काम करतायत की नाही, त्यांना समजते की नाही. अशा 8 पायऱ्यांद्वारे उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम आखला जातो आणि उद्योजक निर्माण करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते. त्यानंतर हा उद्योजकता विकासाचा कार्यक्रम का हाती घ्यायचा, त्याची काही उद्दिष्ट आहेत. मग ती उद्दिष्ट काय आहेत, तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे देशामध्ये उद्योजकतेच्या वाढीला उत्तेजन देणं हे पहिलं उद्दिष्ट आहे. उद्योजक वाढले पाहिजे, व्यावसायिक वाढले पाहिजे, व्यवसाय वाढले पाहिजे, यासाठी हा उद्योजकतेचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानंतर दुसरं, उपलब्ध साधनांचा योग्य वापर व्हावा. जी जी साधनं नैसर्गिकदृष्ट्या उपलब्ध आहेत त्याचा पुरेपूर वापर होऊन व्यवसाय निर्माण व्हावे, यासाठी हा विकास कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे. 3, मागासलेल्या प्रदेशाचा विकास आणि समाजातील दुर्लक्षित समूहाची आर्थिक स्थिती सुधारावी, हे प्रमुख उद्दिष्ट आहे की जो भाग मागासलेला आहे, जो प्रदेश मागासलेला आहे तो आर्थिक प्रवाहात यावा, जो समाज दुर्लक्षित आहे, समूह दुर्लक्षित आहे आर्थिकदृष्ट्या, तो आर्थिक प्रवाहात यावा, हे मेन उद्दिष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमाचं आहे. रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या, प्रत्येकाच्या हाताला काम यावं. आणि 5, लहान आणि मध्यम स्वरूपाच्या उद्योगाचा पाया भक्कम व्हावा. या 5 गोष्टींसाठी उद्योजकता विकासाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे किंवा ही त्याची 5 उद्दिष्ट आहे. या 5 उद्दिष्टांसाठी उद्योजकता विकासाचा कार्यक्रम हाती घेतला जातो. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण उद्योजकता विकास प्रक्रिया हा भाग बघितला. त्याच्यामध्ये पहिला आपण बघितलं प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग. उद्योजक म्हणजे व्यावसायिक निर्माण करण्यासाठी आधी तुम्ही त्यांना ट्रेनिंग द्या. व्यवसाय का करायचा, कशासाठी करायचा, त्याची आवश्यकता काय आहे, त्याचे फायदे तोटे समजावून सांगा, नवीन तंत्रज्ञान शिकवा, नवीन उत्पादन पद्धती सांगा, नवीन शोधांबद्दल माहिती द्या, नवीन कच्चा माल पक्का माल यासंबंधी माहिती द्या, त्यांची कार्यक्षमता वाढवा. आणि हे सगळं तुम्ही कशाद्वारे करू शकता, तर प्रशिक्षण पद्धतीद्वारे. मग या प्रशिक्षण पद्धती कोणत्या सांगितल्या, चर्चासत्र, बैठक, सभा, सामूहिक सूचना, वैयक्तिक सूचना, प्रात्यक्षिक पद्धती, व्याख्यान पद्धती. या प्रशिक्षण पद्धतीद्वारे तुम्ही उद्योजकांना प्रशिक्षण द्या की जेणेकरून ते उद्योजक होतील. त्यानंतर दुसरी पायरी आपण बघितली की उद्योजकतेच्या विकासाचा कार्यक्रम. एक प्रोग्रॅम तयार करा तुम्ही उद्योजकता विकास तयार करण्यासाठी. मग हा विकासाचा कार्यक्रम सर्वप्रथम 1970 साली गुजरातमध्ये सुरू केला होता, काकीनाडामध्ये. मग त्याच्या त्यांनी पायऱ्या ठरवल्या. त्यांनी 8 पायऱ्या सांगितल्या उद्योजकतेच्या विकासाचा. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, पायाभूत सुविधांची व्यवस्था करा, संभाव्य उद्योजकाची निवड करा, त्यांना उद्योगाची ओळख करून द्या, नंतर वास्तविक प्रशिक्षण द्या, त्यानंतर प्रशिक्षणासाठी कर्मचाऱ्यांची निवड करा, त्यांना प्रशिक्षण पद्धतीची निवड करायला सांगा, नंतर वास्तविक प्रशिक्षण द्या आणि मग त्यांच्यावर देखरेख आणि पाठपुरावा ठेवा. या 8 पायऱ्या त्यांनी विकास कार्यक्रमाच्या सांगितल्या. त्यानंतर आपण बघितलं की विकास कार्यक्रमाची उद्दिष्ट काय आहेत, तर पहिलं उद्दिष्ट म्हणजे देशामध्ये उद्योजकतेची वाढ व्हावी. त्यानंतर दुसरं, उपलब्ध साधनांचा योग्य वापर व्हावा. त्यानंतर तिसरं, मागासलेला प्रदेश आणि दुर्लक्षित समूह आर्थिक प्रवाहात यावा. त्यानंतर 4, रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या. आणि 5, लहान आणि मध्यम उद्योगाचा पाया मजबूत व्हावा. या 5 उद्दिष्टांसाठी उद्योजकता विकास कार्यक्रम गरजेचा आहे. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण 2 घटक शिकलेलो आहोत. पहिलं म्हणजे उद्योजकतेचा विकास या अंतर्गत किंवा या हेडिंगखाली आपण उद्योजकतेची वैशिष्ट्ये बघितली. उद्योजकतेच्या विकासाची वैशिष्ट्य आणि उद्योजकता विकासाची प्रक्रिया, या 2 घटकांचा अभ्यास आज आपण केलेला आहे.